16 मार्च 2026 रोजी होणारा इयत्ता 10वीचा इतिहास व राज्यशास्त्राचा जो एकूण 40 मार्क्सचा पेपर आहे, त्यामध्ये कोणते प्रश्न बोर्डाला विचारले जाणार आहेत आणि त्याची उत्तरे किती लिहायची आहेत, ते सर्व आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज सपोर्ट या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तुमचा जो इतिहास व राज्यशास्त्राचा पेपर एकूण 40 मार्क्सचा असणार आहे आणि ज्यासाठी तुम्हाला एकूण 2 तास हा वेळ देण्यात येणार आहे. त्यामध्ये जो तुमचा असणार आहे तो पहा विद्यार्थी मित्रांनो, जो इतिहासाचा असणार आहे तो एकूण 28 मार्क्सचा असणार आहे आणि राहिलेले 12 मार्क्स हे राज्यशास्त्रावरती असणार आहे. तर प्रश्न क्रमांक पहिला जो असणार आहे तो एकूण 3 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यामध्ये दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. तर तुम्हाला विधाने पुन्हाही उत्तरपत्रिकेमध्ये लिहायची आहेत. प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क्सचा असणार आहे आणि त्याचं ऑप्शन विथ देअर आन्सर व्यवस्थित अगदी विधाने जशी दिलेली आहेत प्रश्नपत्रिकेमध्ये तसंच लिहायचं आहे. तर पहिलं जे आहे पाहू शकता, भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र जेम्स ऑगस्टस हिकी यांनी सुरू केले. त्यानंतर दुसरं असणार आहे पहा, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक अलेक्झांडर कनिंगहॅम हे होते. आणि तिसरा असणार आहे, तर एकूण तुम्हाला 3 देणार आहेत, यामध्ये रिकाम्या जागा भरा. कोलकाता येथील भारतीय संग्रहालय हे भारतातील पहिले संग्रहालय होय. तर तुम्हाला व्यवस्थित अगदी ऑप्शन आणि त्याचं करेक्ट आन्सर विथ ते जे प्रश्न आहे तो लिहायचा आहे. जर तुम्ही प्रश्न नाही लिहिला तर तुम्हाला इथे 3 मार्क्स, जरी तुम्ही करेक्ट उत्तर लिहिला असाल तर तुम्हाला इथे 0 मार्क्स मिळणार आहेत. त्यानंतर पहा, प्रश्न क्रमांक जो पहिला असणार आहे तो देखील तुमचा 3 मार्क्ससाठीच असणार आहे. म्हणजे तुमचा जो प्रश्न क्रमांक पहिला असणार आहे तो एकूण 6 मार्क्ससाठी असतो. जो पहिला 3 मार्क्स असणार आहे, रिकाम्या जागा भरा किंवा विधाने पूर्ण करा. दुसरा जो असणार आहे तो चुकीची जोडी ओळखून लिहा. तुम्हाला 4 पर्याय देणार आहेत आणि त्यापैकी एक कोणतीही चुकीची जोडी असणार आहे, ती योग्य जोडी तुम्हाला काय करायची आहे, तर चुकीची असणार आहे ती फक्त तुम्हाला ओळखून तिथे लिहायची आहे. त्याचा ऑप्शन आणि ती कोणता आहे पहिला प्रश्नातला, तर इब्न बतुता भारत. त्यानंतर दुसरा असणार आहे तो पहा, आटापाटा बैठे खेळ. आणि तिसरी असणार आहे ती बाहू महाजन ज्ञानोदय. तर एक मार्क्ससाठी हा खूप सोपा प्रश्न असणार आहे, ज्यामध्ये चुकीची जोडी तुम्हाला काय करायची आहे, तर लिहायची आहे. त्यानंतर पाहू शकता, प्रश्न क्रमांक दुसरा जो असणार आहे तो तुमचा एकूण 8 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यामध्ये पहिला जो असणार आहे तो एकूण 4 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यामध्ये संकल्पचित्रे पूर्ण करा. तर 3 संकल्पचित्रे देण्यात येणार आहेत, त्यापैकी कोणतेही 2 संकल्पचित्रे तुम्हाला पुन्हा काय करायची आहेत, तर ती काढून व्यवस्थित अगदी पूर्ण करायची आहेत. तर ही पेन्सिलने तुम्ही काढायची आहे. तर इथं पाहू शकता, भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोश. तर हा जो तुम्हाला बॉक्स दिलेला आहे तर तुम्हाला हा ब्लँक देतील आणि त्यामध्ये तुम्हाला उत्तर हे लिहायचं आहे. तर तुम्हाला पुन्हा एकदा हे जे संकल्पचित्र पुन्हा उत्तरपत्रिकेमध्ये काढायचं आहे आणि जिथे ब्लँक दिलेलं आहे फक्त तिथं पेन्सिलने किंवा पेननं जरी तुम्ही अंडरलाईन करून ते उत्तर व्यवस्थित लिहिला तर यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला 2-2 मार्क्स म्हणजे 4 मार्क्ससाठी जे असणार आहे संकल्पचित्र, तर यामध्ये तुम्हाला मार्क्स हे पैकीच्या पैकी मिळून जातील. तर दुसरा असणार आहे तो पहा, विदेशी मैदानी खेळ, हॉकी, फुटबॉल, गोल्फ आणि बॅडमिंटन. तर व्यवस्थित अगदी जशी तिथं तुम्हाला संकल्पचित्रे म्हणजे जर इथं जर वर्तुळ दिलं असेल तर वर्तुळच काढायचे, जर इथंच काय आयत दिला असेल तर आयत किंवा चौरस दिला असेल चौरस. जर तुम्ही तुमच्या मनाचा अजिबात काढायचं नाही, जसं प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेलं आहे आकृती तशीच तुम्हाला इथे काढायची आहे, तरच तुम्हाला इथे मार्क्स हे मिळणार आहेत. त्यानंतर पहा, दुसरा जो असणार आहे प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला जो असणार आहे त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर टिपा लिहावरती प्रश्न असणार आहे. तर इथं पाहू शकता, जो 4 मार्क्ससाठी असणार आहे, 3 देणार आहे टिपा आणि कोणत्याही 2 टिपा ह्या किंवा संकल्पना स्पष्ट करा हा प्रश्न असणार आहे आणि कोणत्याही 2 संकल्पना तुम्हाला स्पष्ट करायच्या आहेत. तर जो प्रत्येक प्रश्न असणार आहे 2 मार्क्ससाठी. तर वंचितांचा इतिहास हा 2 मार्क्ससाठी आलेला आहे, पाहू शकता. यामध्ये किमान तुम्ही 2 ते 4 हे काय करायचे आहेत, मुद्द्यांच्या अनुसार ती संकल्पना स्पष्ट करायची आहे. तर दुसरा जो आहे तो व्होल्टेअर आहे. तिथं पाहू शकता, व्यवस्थित अगदी मुद्द्यानुसार तुम्हाला त्या संकल्पना स्पष्ट करायच्या आहेत आणि ज्यामध्ये तुम्हाला 4 पैकी 4 मार्क्स हे घेऊन जायचे आहेत. त्यानंतर जो तुमचा प्रश्न क्रमांक तिसरा असणार आहे तो असणार आहे, पाहू शकता तुम्ही, दिलेले विधान आहे ते सकारण स्पष्ट करा. हा एकूण तुमचा किती मार्क्सचा, तर 4 मार्क्सचा प्रश्न असणार आहे. तर प्रश्न क्रमांक तिसरा जो असणार आहे तो 4 मार्क्ससाठी विचारण्यात येतो. तर एकूण 3 विधाने देणार आहेत आणि त्यातील कोणती 2 विधानांचं काय करायचं आहे, तुम्हाला सकारण स्पष्टीकरण करायचं आहे. तर याचं उत्तर काय लिहायचं आहे, पहिल्यांदा जसं वाक्य प्रश्नपत्रिकेमध्ये लिहिलेलं आहे तसं पहिल्यांदा उत्तरपत्रिकेमध्ये लिहून घ्यायचं आणि त्याचं कारण तर ते मुद्द्यांच्या आधारे तुम्ही स्पष्ट करायचं आहे. तर आपण आपला नैसर्गिक आणि सांस्कृतिक
सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे. तर याचं कारण काय असणार आहे? आपल्या ऐतिहासिक वास्तू, किल्ले, ठिकाणे ही भावी पिढ्यांसाठी मार्गदर्शक आहेत. या ऐतिहासिक वारशांमुळे आपल्याला प्रेरणा व स्फूर्ती मिळते. विविधतेने नटलेल्या भारतात अनेक नद्या, पर्वते, जंगले, अभयारण्य, समुद्रकिनारे आणि काय आहेत तर इथे पाहण्यासाठी हजारो पर्यटक परदेशातून येतात. भारतीय नृत्य, साहित्य, विविध कला, तत्त्वज्ञान यांचा अभ्यास करण्यासाठी जगभरातील लोक भारतात येतात. तर अशा प्रकारे तुम्हाला किमान 4 मुद्द्यांच्या आधारे हे विधान सकारण स्पष्ट करायचं आहे. तर 2 सोडवायचे आहेत पहा. दुसरा देखील सोडवलेला आहे, तुम्ही पाहू शकता. वर्तमानपत्रांना इतिहास विषयाची गरज असते. त्याचं कारण व्यवस्थित लिहिले आहे, परंतु यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला? विधान पहिल्यांदा लिहायचं आहे जसं प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेलं आहे आणि त्यानंतर तिचं कारण असं लिहून तुम्हाला ते काय करायचं आहे? स्पष्ट करायचं आहे. तर त्यानंतर पहा, प्रश्न क्रमांक 4 जो असणार आहे तो तुमचा एखादा तुम्हाला उतारा देणार आहेत आणि त्यावरील उताऱ्यातीलच प्रश्न तुम्हाला 4 मार्क्ससाठी यामध्ये विचारण्यात येणार आहेत. तर यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर तुमचा जो उतारा असणार आहे तो पाठ्यपुस्तकातीलच एखादा असणार आहे आणि ज्यावरील तुम्हाला 4 मार्क्सचे प्रश्न विचारण्यात येतात. तर त्यातीलच तुम्हाला उत्तर हे शोधून लिहायचं आहे. हा प्रश्न देखील खूप सोपा असणार आहे, त्यामुळे तुम्ही हा प्रश्न देखील स्किप करायचा नाही. त्यानंतर हा प्रश्न क्रमांक 5 जो असणार आहे तो तुमचा एकूण 6 मार्क्ससाठी असणार आहे आणि ज्यामध्ये तुम्हाला सविस्तर उत्तरे लिहायची आहेत. दिलेल्या कोणत्याही 2 प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहायची आहेत. एकूण 3 देणार आहेत आणि 2 प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहायची आहेत, ज्याचं उत्तर तुम्ही किमान 6 पॉईंट्सच्या आधारे लिहायचं आहे, जेणेकरून तुम्हाला यामध्ये 3 पैकी 3 मार्क्स मिळून जातील. तर उपयोजित इतिहासाचा वर्तमान काळाशी असलेला सहसंबंध स्पष्ट करा. तर हा 3 मार्क्सचा प्रश्न पाहू शकता कशा प्रकारे लिहिलेला आहे. भूतकाळातील घटनांच्या आधारावरच मानव वर्तमानकालीन वाटचाल निश्चित करतो. आपल्या पूर्वजांचे कर्तृत्व, त्यांचा वारसा याबद्दल त्याच्या मनात कुतूहल आणि आत्मीयता असते. या वारसाचा इतिहास, पूर्वजांनी निर्मिलेल्या कलाकृती, परंपरा यांचे ज्ञान उपयोजित इतिहासाच्या अभ्यासाने वर्तमानातील मानवाला मिळते. उपयोजित इतिहासाच्या आधारे या मूर्त आणि अमूर्त वारसाचे जतन करता येते. उपयोजित इतिहासाद्वारे वर्तमानातील सामाजिक आव्हानांवर उपाययोजना करणे शक्य होते. सामाजिक उपयुक्ततेचे निर्णय घेणे शक्य होते. तर 6 पॉईंट्सच्या आधारे पाहू शकता कशा प्रकारे 3 मार्क्स हे तुम्हाला इथे देणार आहे. त्यामुळे पॉईंट्सचाच वापर करून तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. अजिबात इथे काय करायचं नाही, तर पॅरेग्राफ करून उत्तर लिहायचं नाही, तर तुमचं मार्क्स देखील त्यामध्ये कट होऊ शकतात. त्यानंतर पहा, दुसरा देखील खूप महत्त्वाचा आहे. बोर्डाच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न, आकाशवाणीचा इतिहास सविस्तर लिहा. तर तुम्हाला व्यवस्थित त्याचं साल काय असणार, कोणत्या साली ही रेडिओ केंद्र सुरू झाले, त्याचं नाव काय काय होतं, ब्रिटिश शासनाने याचं काय कंपनीचे नामकरण केलं. तर व्यवस्थित त्याचा इतिहास जो आहे तो आकाशवाणीचा लिहायचा आहे आणि हा देखील 3 मार्क्ससाठी असणार आहे. असा तुमचा एकूण प्रश्न क्रमांक 5 जो असणार आहे इतिहासातील तो एकूण 6 मार्क्ससाठी असणार आहे, जो लेंदी असणार आहे आणि ज्याचे उत्तर तुम्हाला अशा प्रकारे लिहायचं आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता. त्यानंतर पहा, जो तुमचा प्रश्न क्रमांक 6 असणार आहे त्यापासून राज्यशास्त्र सुरू होतं आणि जो एकूण 12 मार्क्ससाठी असतो. तर यामध्ये पाहू शकता तुम्हाला सर्वप्रथम जो तुम्ही उत्तरपत्रिकेत भाग सोडवता तिथं राज्यशास्त्र लिहू शकता आणि त्यानंतर पाहू शकता तर हे नेहमी उजव्या बाजूलाच काय करायचं आहे, तर उत्तरपत्रिकेचे स्टार्ट करायचं आहे. तर नवीन प्रश्न जो आहे तो प्रश्न क्रमांक 6 2 मार्क्ससाठी विचारण्यात येतो, ज्यामध्ये दिलेले पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. तर एकूण 2 मार्क्ससाठी पाहू शकता खूप सोपा प्रश्न आहे. त्याचं उत्तर, ऑप्शन आणि त्याचं विधान हे तिन्ही लिहायचं आहे. लोकशाहीचा गाभा म्हणजे सत्तेचे विकेंद्रीकरण. स्वातंत्र्यपूर्व काळात ओडिशातील गौंड या आदिवासी जमातीचे ब्रिटिश विरोधात उठाव केला. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 जो असणार आहे तो, दिलेले विधान चूक आहे की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. हा देखील तुमचा किती मार्क्सचा प्रश्न असणार आहे, तर एकूण 2 मार्क्सचा प्रश्न असणार आहे. इथं पाहू शकता. तर हा तुमचा 4 मार्क्सचा प्रश्न असणार आहे, प्रश्न क्रमांक 7 आणि यामध्ये तुम्हाला एकूण 2 प्रश्न सोडवायचे आहेत, ते प्रत्येकी 2-2 मार्क्ससाठी असणार आहेत. तर इथं पाहू शकता विधान काय दिलेलं आहे, तर 2 मार्क्ससाठी, न्यायालयाच्या विविध विषयांवरील निर्णयातून भारतातील राजकीय प्रक्रिया परिपक्व होण्यास मदत झाली आहे. तर हे दिलेले विधान प्रश्नपत्रिकेतील आहे असे पहिल्यांदा लिहायचं जे विधान दिले. तर आणि त्यानंतर काय करायचं, तर दिलेले विधान चूक आहे की बरोबर, तर हे विधान बरोबर आहे असं लिहायचं आणि त्याचं कारण हे अगदी 2 ते 1 मुद्द्यात जरी लिहिलं तरी तुम्हाला यामध्ये 2 पैकी 2 मार्क्सने मिळून जाणार आहेत. तर कारण काय आहे पहा, संविधानातील मूलभूत हक्कांद्वारे नागरिकांना मिळालेले संरक्षण अधिक अर्थपूर्ण करण्याच्या दृष्टीने न्यायालयाने अनेक निर्णय दिले आहेत. त्यानंतर दुसरा देखील 2 मार्क्ससाठी असणार आहे पहा, त्याचं देखील तुम्हाला तसंच करायचं आहे. दिलेले विधान लिहायचं, दिलेले विधान चूक आहे की बरोबर
1 मार्क्सचं आणि त्याचं कारण लिहिलेला 1 मार्क्सचं. कारण इथं पाहू शकता व्यवस्थित अगदी मुद्द्यांच्या आधारे जर लिहिला तर तुम्हाला यामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स हे मिळणार आहे. तर क्वेश्चन जो 7 होता तो एकूण 4 मार्क्ससाठी आपण पाहिला, ज्यामध्ये 2च तुम्हाला काय करायचे आहेत, प्रश्न सोडवायचे आहेत आणि 3 देणार आहेत आणि 2च सोडवायचे आहेत. त्यानंतर जो प्रश्न क्रमांक 8वा असणार आहे तो संकल्पना स्पष्ट करावरती असणार आहे आणि हा जो प्रश्न असणार आहे तो तुमचा एकूण जो प्रश्न असणार आहे तो एकूण 2 मार्क्ससाठी असणार आहे. तर इथं पाहू शकता तुम्ही जलक्रांती हे जी संकल्पना दिलेली आहे, 2 तुम्हाला संकल्पना देतील, त्यापैकी एक कोणती संकल्पना तुम्हाला जी सोपी वाटेल ती निवडून तुम्ही इथे लिहायचं आहे. तर मुद्दा 4 लिहिलेले पाहू शकता. जलक्रांती. डॉक्टर राजेंद्र सिंह यांनी राजस्थानमध्ये मोठी जलक्रांती घडवून आणली. त्यामुळेच त्यांना भारताचे जलपुरुष या नावाने ओळखले जाते. राजस्थानमध्ये हजारो जोहोड म्हणजेच नद्यांवरील मातीचे बंधारे निर्माण करून त्यांनी राजस्थानमधल्या वाळवंटातील नद्यांचे पुनरुज्जीवन केले. एवढेच नव्हे तर देशभर पदयात्रेच्या माध्यमातून जलसंवर्धन, नद्यांचे पुनरुज्जीवन याविषयी लोकजागृती मोहीम राबविली. तो 2 मार्क्ससाठी तुम्ही 4 मुद्दे किंवा 5 मुद्दे लिहिले तरी तुम्हाला यामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स हे मिळणार आहेत. त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 8वा जो असणार आहे तो संकल्पना चित्रे पूर्ण करा. हा देखील एकूण 2 मार्क्सचा प्रश्न असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला 2 संकल्पना चित्रे देणार आहेत. त्यापैकी एकच संकल्पना चित्रांचा चित्र सोडवायचे आहे आणि जे 2 मार्क्ससाठी असणार आहे. तर व्यवस्थित अगदी पेन्सिलने या कृती काढायच्या आहेत. जसं दिलं आहे तसं महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना, भारिप बहुजन महासंघ आणि शेतकरी कामगार पक्ष. जर तुम्ही यातील 2च महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष लिहिला किंवा शिवसेना शेतकरी कामगार पक्ष लिहिला तर एकच मार्क्स मिळून जाणार आहेत. त्यामुळे किमान 4 लिहायचं आहेत आणि त्यासाठी तुम्हाला 2 मार्क्स हे देण्यात येणार आहेत. त्यानंतर पाहू शकता जो तुमचा प्रश्न क्रमांक 9वा असणार आहे तो तुमचा एकूण किती मार्क्ससाठी असणार आहे, 2 मार्क्ससाठी असणार आहे. त्यामध्ये दिलेले प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहायची आहेत. पाहू शकता तुम्ही आणि तुम्हाला 2 देणार आहेत आणि त्यापैकी कोणत्याही एका प्रश्नाचं सविस्तर उत्तर लिहायचं आहे. जे तुम्हाला सोपं जाईल ते लिहू शकता. तर 2 मार्क्ससाठी असल्यामुळे ॲटलिस्ट 6 पॉईंट्स लिहायचे आहेत, कारण याचं सविस्तर उत्तर हे लिहायचं आहे. तर अशा प्रकारे जो तुमचा इतिहास आणि राज्यशास्त्र 2026 रोजी 16 मार्च 2026 रोजी होणारा बोर्ड पेपरमध्ये हे जे प्रश्न आहेत मी सांगितलेले ते खूप इम्पॉर्टंट आहेत. त्यामुळे तुम्ही या प्रश्नांची काय करा, तयारी करा आणि कसे उत्तर लिहायचे आहेत, जेणेकरून बोर्डाला कशा प्रकारची उत्तरपत्रिका अपेक्षित असते आणि तुम्ही देखील या बोर्डाच्या परीक्षेत टॉपर हे होऊ शकता अशा प्रकारे उत्तर लिहून. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. थँक्यू सो मच.